वाव, खूप टेस्टी रेसिपी आहे खरंच. तर आता आपण डायरेक्ट रेसिपीला सुरुवात करू. तर हा चिकन त्याला स्वच्छ धुवून त्याला मीठ आणि हळदीमध्ये बॉईल करा. आणि हे वाटणसाठी हे सर्व वाटण तयार करा. आता आपण वाटण वाटून घेऊया. हे वाटण वाटून झाल्यावर हे असं दिसेल. चला आता फटाफट आपण बघूया अजून पुढे. हे बघा, मस्त असा. जास्त पण वाटून भाजून देऊ नका. आता आपण ज्याच्यामध्ये चिकन शिजवलं त्याच्यामध्ये त्याच टोपामध्ये तेल टाकून त्याला तेलामध्ये शिजवून घेऊया. आता तेल टाकून झालेलं आहे. आपला तेल मस्त गरम होत आहे. तेल चांगलं गरम करून घ्या, मग तेव्हा चांगला चव येतो. मस्त तेल आपला चांगला गरम झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये मी तेजपत्ता टाकायचं विसरून गेले आहे, तर तुम्ही तेजपत्ता नक्की टाका. आता त्याच्यामध्ये आपण वाटण टाकूयात. हे आता मी वाटण टाकलेलं आहे. आता आपण त्याला मस्तपैकी 1-2 मिनिटं तेलामध्ये शिजवून घेऊया. मस्त वाटतं. आपण त्याच्यामध्ये सर्व मसाला टाकून झाल्यावर असा दिसेल. त्याला पण 1-2 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. त्याच्यामध्ये सर्व चिकन टाकून द्या आणि मसाला एकत्र करून घ्या. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि मीठ टाकून त्याला जास्तीत जास्त 8 ते 9 मिनिटं किंवा 10 मिनिटं शिजवून घेऊया चांगला मस्त. तर आता आपण त्याला शिजवून घेऊया. तर 10 मिनिटानंतर तो असा दिसेल. किती छान. खरंच खूप टेस्टी आहे हा रेसिपी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि ज्यांना पण मला रेसिपी विचारायची आहे त्यांनी इंस्टाग्रामवर जाऊन मला DM करा. मी त्यांना रेसिपी नक्की सांगेल. हे बघा, किती मस्त टेस्ट, एकदम भारी वाटते. त्याची तेलाची जी परत आहे ती तर बघा किती छान असं वाटते. आताच खाऊन टाकू सर्व. तर आता आपण दादाला विचारू. तर आता आपण भाजीला सर्व करूया. मी भाजी भातासोबत सर्व केलेली आहे. तुम्ही भाकरीसोबत पण सर्व करू शकता. दादा टेस्ट कर. मस्त झालं. छान, एकदम मस्त ना. एकदम मस्त झालं. मग सगळ्यांना ट्राय करायला सांगू का? सांग. नक्की 100% चांगलं झालं. एकदम भारी ना. एकदम भारी. बघा, दादाला पण आवडले. तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल.